छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेमध्ये टार्गेट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पलटवार केला। भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय अशी टीका वडेट्टीवार यांनी केली। भुजबळांनी जीआर रद्द करावा, तुमच्या पाया पडेल, आयुष्यभर सोबत राहीन असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। भुजबळांनी बीडच्या सभेत टार्गेट केल्यानंतर आता वडेट्टीवारांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। नागपूरच्या मोर्चानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय असा पलटवार वडेट्टीवारांनी केला। नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे। त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रॉस केलं नाही। भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही। भुजबळांनी बीडच्या सभेत वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ दाखवला होता, त्यावरही वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलंय। मी जरांगेंना भेटलो ते फक्त 2800 नोंदी सापडल्या त्याबद्दल, दुसरा उद्देश नव्हता असंही वडेट्टीवार म्हणाले। तर मी आजही कुणबी मराठा नोंदींच्या विरोधात आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होतं, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही। आणि आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत ना, त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केले म्हणतात, मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं। तो 2 सप्टेंबरचा जीआर मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो, तो जीआर रद्द करा। तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओबीसीचे आश्रयदाते आहात, पण तो जीआर रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वामध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल। अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा केल्यानं सभेला गेलो नव्हतो असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आलेत, नंतर आले नाहीत। अरे अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे। आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मला अजिबात बोलवलं नाही। एकंदरीतच बीडच्या सभेनंतर वडेट्टीवार आणि भुजबळ या 2 ओबीसी नेत्यांमध्ये चांगलंच वाजलंय।